नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मूड या चॅप्टर वरती परीक्षा घेत आहोत, टेस्ट घेत आहोत. असे काही चॅलेंजेबल क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहे, की जे तुम्ही बघितले तर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये जे आलेले क्वेश्चन असतात ते तुमच्या लक्षात येईल. कारण मूड या चॅप्टर वरती अतिशय सोपे सोपे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. फक्त नियम लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण ॲपमध्ये बघा व्हिडिओ बनवत असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की ह्या मूडचे जे 3 प्रकार आहेत, ती 3 प्रकार जर तुम्हाला समजले असेल तर हे प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता. तुम्हाला माहिती आहे पहिला मूड आहे इंडिकेटिव्ह मूड. इंडिकेटिव्ह मूड म्हणजे काय? विधानार्थी. म्हणजे याच्यामध्ये विधान केले जाते. लक्षात आलं? विधान केले जाते, प्रश्न विचारले जाते किंवा एखादी प्रोबेबल गोष्ट सांगितली जाते. राइट्स? एखादी प्रोबेबल गोष्ट यामध्ये सांगितली जाते. हे झाले इंडिकेटिव्ह मूड. त्यानंतर इम्पेरेटिव्ह मूडमध्ये आज्ञा दिल्या जाते, सल्ला सांगितला जातो. बरोबर आहे? तर हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. त्यानंतर आता पुढचं जे सब्जेक्टिव्ह मूड आहे, तो संशयार्थ. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की यामध्ये एखादी असत्य गोष्ट सांगितली जाते. असत्य गोष्ट ती विरोधी बाजूने सांगितली जाते. राइट्स? तर यामध्ये हेतू दाखवला जाऊ शकतो. हेतू, पर्पज तुमच्या लक्षात आलं असेल. काल्पनिक, इम्प्रॉबेबल, प्रॉबेबल गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. तर इन शॉर्टमध्ये मला सांगायचं असं आहे, की हे जे नियम जर तुम्ही मूडचे लक्षात ठेवले, तर हे जे चॅलेंजेबल 10 क्वेश्चन आहे ते तुम्ही सहज सोडू शकता. आणि काही मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. ती ट्रिक्स तुम्ही ह्या प्रश्न सोडवताना वापरली, तर तुम्ही सहज या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकता. तर चला बघूया अधिक वेळ न घेता आपण आता आपल्या टॉपिककडे वळूया. तर आपला टॉपिक आहे टेस्ट ऑफ मूड. राइट? म्हणजे मूडवरती आपण 10 क्वेश्चन घेत आहोत. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न. तर पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे, विच मूड इज युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स? टेक केअर ऑफ युअर हेल्थ. हा प्रश्न आहे पहिला. टेक केअर ऑफ युअर हेल्थ. तुमच्या शरीराची काळजी घ्या, असा मराठीत याचा अर्थ आहे. हे वाक्य स्टेट सर्व्हिस 2019 ला आलेलं आहे. आणि आपल्याला या वाक्यामध्ये मूड ओळखायचं सांगितलेलं आहे. आता या वाक्याकडे बघा, ह्या वाक्याला वाचून घ्या, तुमच्या लगेच लक्षात येईल. यामध्ये काय दिलेलं आहे? टेक केअर ऑफ युअर हेल्थ, सल्ला दिलेला आहे. राईट? मग सल्ला आपण कोणत्या मूडमध्ये वापरतो, कोणत्या मूडमध्ये येतो सल्ला? तर मी तुम्हाला इम्पेरेटिव्ह मूड शिकवलेलं होतं. इम्पेरेटिव्ह मूडमध्ये एकतर ऑर्डर दिले जाते किंवा सल्ला सांगितला जातो. बरोबर आहे? मग आता इथे सल्ला दिलेला आहे, टेक केअर ऑफ युअर हेल्थ, इम्पेरेटिव्ह मूड. मग आता बघा, सुरुवातीलाच ए ऑप्शन दिलेलं आहे. ए ऑप्शनमध्ये इम्पेरेटिव्ह मूड आहे. म्हणजेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे इम्पेरेटिव्ह. आता सब्जेक्टिव्ह मूड का होणार नाही? कारण याच्यामध्ये असत्य घटना विरोधी बाजूने सांगितलेलीच नाही. इंडिकेटिव्ह मूड का होणार नाही? इंडिकेटिव्ह मूड कारण यामध्ये विधान नाही, प्रश्न नाही. बरोबर आहे? एखादी काल्पनिक किंवा सत्य परिस्थिती नाही त्यामुळे. त्यानंतर नन ऑफ दिसचा प्रश्नच नाही. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे. पहिलंच उत्तर आहे म्हणजे पहिलंच ऑप्शन आहे, दॅट इज अ इम्पेरेटिव्ह. समजलं तुम्हाला? त्यानंतर आता दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न वाचून घ्या व्यवस्थित म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. दुसरा प्रश्न काय आहे? वी ईट दॅट वी मे लिव्ह. स्टेट सर्व्हिस 2021 ला हा प्रश्न आलेला आहे. आयडेंटिफाय द सब्जेक्टिव्ह मूड इन द सेंटेन्स. म्हणजे यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला की सब्जेक्टिव्ह मूड ओळखा. सब्जेक्टिव्ह मूड ओळखा म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे सब्जेक्टिव्ह मूड, सब्जेक्टिव्ह जे मूड आहे ते काय दाखवतो? असत्य घटना विरोधी बाजूने दाखवतो किंवा त्यामध्ये इच्छा व्यक्त केली जाते, त्यामध्ये हेतू दाखवला जातो. बरोबर आहे? मग आता या वाक्यामध्ये जर बघितलं तर हेतू आहे, पर्पज आहे. आहे की नाही आहे? वी ईट दॅट वी मे लिव्ह. आपण खातो कारण आपण काय? जगतो. जगण्यासाठी आपण खातो. म्हणजे खाण्याचा हेतू आहे, पर्पज आहे. बरोबर आहे? म्हणजे हे दॅटने जर वाक्य जोडलेलं असेल तर जनरली पर्पजच आहे तिथे. समजलं तुम्हाला? तर आयडेंटिफाय करण्यासाठी दॅट लक्षात असू द्या. दॅटचं जर वाक्य आलं आणि मूड जर विचारलं तर दॅट इज पर्पज सेंटेन्स. म्हणजेच काय? कोणतं मूड आहे? मग तो सब्जेक्टिव्ह मूड आहे. परंतु हे जे पर्पजफुल आहे तर ते याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचंय. दुसऱ्या याच्यात या वाक्यामध्ये डिझायर दाखवलेली आहे का? अजिबात नाही. डिझायरचं काहीच नाही. कारण डिझायर म्हटलं की तिथे विश शब्द येतो. WISH विश. येथे विश आलेलं नाही. आता इथं 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे पर्पज. का? 2 नंबरचं म्हणजे बी दॅट इज अ करेक्ट ऑप्शन. का? कारण वी ईट दॅट वी मे लिव्ह. आपण खातो कारण जगण्यासाठी म्हणजे इट इज पर्पज. नंतर डाउटफुल कंडिशन आहे का यामध्ये? नाही. त्यानंतर विश पण नाही. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे बी. अ पर्पज इज द करेक्ट आन्सर.
त्यानंतर आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न अतिशय सोपा आहे. प्रश्न परत वाचून घ्या, म्हणजे वाचून घेतल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. पहा प्रश्न. द जज ऑर्डर दॅट, परत दॅट आलेले, द अक्युज्ड बी सेट फ्री. म्हणजे आता दॅट जे आलेलं आहे ती इथे पण पर्पजच आहे वाक्यामध्ये. समजलं ना? मग पर्पज असेल तर वाक्य कोणतं आयडेंटिफाय, म्हणजे मूड कोणता मूड आहे, मग सब्जेक्टिव्ह मूड. कारण पर्पज आहे, विष आहे हे दाखवलं. लगेच लक्षात घ्यायचे, हा ट्रिक्स आहे. हे वाक्य कंबाईन बी 2021 ला आलेलं आहे. वाक्य अतिशय सोपं आहे. वाक्यामध्ये जर दॅट असेल तर तुम्ही लक्षात घ्यायचं का हा जो मूड आहे तो सब्जेक्टिव्ह मूड आहे म्हणून. तर द जज ऑर्डर दॅट द अक्यूज बी सेट फ्री, सब्जेक्टिव्ह मूड. येथे काय दिलेलं आहे, पर्पज दिलेलं आहे. आणि म्हणून येथे पहिलंच ऑप्शन आहे ए इज द करेक्ट आन्सर. सब्जेक्टिव्ह, इम्पेरेटिव्ह नाही, आज्ञा सल्ला नाही, इंडिकेटिव्ह नाही, विधान नाही, प्रश्न नाही, एक्सप्रेसिव्ह तर नाहीच नाही, एक्सप्रेसिव्ह मूडच नाही, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण 3 नंबरचा प्रश्न सोडवलेला आहे. त्यानंतर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न कोणता आहे आपला, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द मूड ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन अंडरलाइन. आय विश दॅट आय वर जनरस, विश शब्द आलेला आहे. डिपार्टमेंट एएसओ 2019 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. मी तुम्हाला सांगितलं पर्पज आणि विश जर असेल वाक्यामध्ये तर तुम्ही गृहीत धरायचं त्याचे सब्जेक्टिव्ह मूड आहे. नियमच आहे. असत्य घटना आपण ती विरुद्ध बाजूने सांगतो आहोत. तर बघा, आय विश दॅट आय वर जनरस. आता माझी अशी इच्छा आहे की मी जनरस असायला पाहिजे होतं. आहे का तो? नाही. म्हणजे येथे काय दाखवलेलं आहे, इच्छा आहे, इच्छा व्यक्त केलेली आहे. मग येथे आता इम्पेरेटिव्ह मूड होऊ शकतो का? नाही. सब्जेक्टिव्ह मूड होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये इच्छा आणि पर्पज व्यक्त केले जाते. इंडिकेटिव्ह मूड यामध्ये नाही. नन ऑफ दीज तर नाहीच नाही. इंडिकेटिव्ह मूड का नाही? यामध्ये विधान केलेलं आहे, प्रश्न विचारलेला नाही, एखादी रिअल घटना दाखवलेली नाही. तर 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे सोडवलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. वाचून घेत चला प्रश्न, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय आहे पुढचा प्रश्न? विच मूड इज युज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. कोणता मूड आहे फॉलोइंग सेंटेन्स मध्ये? स्टेट सर्व्हिसेस, स्टेट सर्व्हिस 2018 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे बघा. गॉड ब्लेस यू. आता यामध्ये सब्जेक्टिव्ह मूड, इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड, नन ऑफ दीज. काय आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये विश, इच्छा व्यक्त केलेली, लक्षात घ्या. इच्छा व्यक्त केलेली, गॉड ब्लेस यू. लक्षात आलं ना? देवाने आमच्यावर कृपा करावी, गॉड ब्लेस यू. देव तुझ्यावर कृपा करो. इच्छा आहे, विश आहे थोडक्यामध्ये. मग विश जर असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते सब्जेक्टिव्ह मूड आहे, राईट? इंडिकेटिव्ह नाही. का नाही? येथे विधान नाही, येथे प्रश्न नाही, येथे रिअल घटना नाही, सपोजिशन नाही, इम्पेरेटिव्ह मध्ये सल्ला नाही, राईट? त्यानंतर आज्ञा नाही आणि नन ऑफ दिस तर नाहीच नाही. म्हणजे आपल्याला जर नियम माहिती असेल, आपल्याला मूड हे जे 3 प्रकार आहे त्याची डिटेल्स माहिती जर असेल तर मला असं वाटतं की प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक सोडू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सब्जेक्टिव्ह मूड. लक्षात आलं असेल, कारण यामध्ये विश व्यक्त केलेली, इच्छा व्यक्त केलेली आहे, सदिच्छा व्यक्त केलेली आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय द करेक्ट मूड ऑफ द गिवन सेंटेन्स. एक्साइज 2017 ला हे वाक्य आलेले, एक्साइज डिपार्टमेंट 2017 ला हे वाक्य आलेलं आहे. अतिशय सोपं आहे वाक्य. वाक्य बघून घ्या. रन टू द शॉप, शॉप कडे पळा किंवा धावा. आता इथं ऑर्डर आहे, लक्षात घ्या तुम्ही. डिरेक्टली ऑर्डर दिलेली आहे, आज्ञा आहे वाक्यामध्ये, राईट? मग आता रन टू द शॉप, शॉप कडे जा किंवा धावा, ऑर्डर आहे. तर ऑर्डर कशामध्ये दिले जाते? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये, इम्पेरेटिव्ह मूड मध्ये, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट फाइंड आउट करण्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला V1 पण आहे. म्हणजे तुम्हाला V1 ने सुद्धा वाक्याच्या सुरुवातीला जर V1 असेल तर तुम्ही डिरेक्टली म्हणू शकता की ही इम्पेरेटिव्ह आहे, कारण यामध्ये आज्ञा आहे. मग आता इंडिकेटिव्ह आहे की याच्यामध्ये मूड नाही, इम्पेरेटिव्ह आहे, करेक्ट. इंट्रोगेटिव्ह तर नाहीच नाही, इंट्रोगेटिव्ह मूड कुठे आहे? सब्जेक्टिव्ह नाही. तर थोडक्यामध्ये मला सांगायचं असं आहे की वाक्याच्या सुरुवातीला V1 आहे, वाक्यामध्ये आज्ञा दिलेली आहे, म्हणून येथे तुम्हाला ऑटोमॅटिक म्हणजे ताबडतोब तुम्हाला उत्तर, अचूक असं उत्तर तुम्हाला फाइंड आउट करता येतं. तर ही एक ट्रिक्स आहे. V1 जर वाक्याच्या सुरुवातीला असेल तर इम्पेरेटिव्ह मूड आहे तिथे, असं गृहीत धरायचं. त्यानंतर आता पुढचा 7 नंबरचा प्रश्न बघा. अतिशय सोपा आहे हा प्रश्न सुद्धा. प्रश्न सगळे सोपे आहेत. परीक्षेमध्ये मूडचे मार्क्स तुम्हाला 100% मिळतील. त्याचं कारण असं आहे
की मूडचे प्रश्न फार सोप्या पद्धतीने विचारले जातात. फक्त त्याचा अर्थ समजून घ्या. आयडेंटिफाय द मूड. इंजिनिअरिंग प्री 2017 ला प्रश्न आलेला अतिशय सोपा. बघा, इफ इट रेन्स आय शॅल स्टे ॲट होम. इथे रिअल घटना आहे, समजा काल्पनिक आहे, परंतु जर पाऊस, लक्षात घ्या, जर पाऊस पडला तर आय शॅल स्टे ॲट होम, तर मी घरी राहील. म्हणजे आता तुम्हाला माहिती इंडिकेटिव्ह मूडचे प्रकार. इंडिकेटिव्ह मूड मध्ये एक विधान केलं जातं, दुसरा प्रश्न विचारले जातात, राईट, आणि तिसरं सत्य घटना कथन केले जाते, राईट, सपोजिशन गोष्ट. तर येथे एक सत्य घटना सपोजिशन आहे. म्हणजे काय? इफ इट रेन्स, जर पाऊस पडला, जर पाऊस पडला तर मी घरी राहील, कथन आहे, इम्प्रॉबेबल आहे. लक्षात आलं ना? तर म्हणून येथे इंडिकेटिव्ह मूड येणार आहे. तर येथे आहे इंडिकेटिव्ह मूड. इम्पेरेटिव्ह येथे नाही, सब्जेक्टिव्ह नाही, आणि नन ऑफ दिस तर नाहीच नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता की या प्रश्नाचं उत्तर ए ऑप्शन आहे, दॅट इज द इंडिकेटिव्ह. त्यानंतर आता दुसरं बघा, 8 नंबरचा प्रश्न बघा. हाही अतिशय सोपा आहे. गो देअर स्टेट सर्व्हिस 2016 ला प्रश्न आलेला आहे. आयडेंटिफाय द मूड विचारलेला आहे. वाक्याच्या सुरुवातीला V1 आलेला आहे. फार विचार करण्याची गरज नाही. V1 आलं म्हणजे तिथे इम्पेरेटिव्ह मोड आहे, कारण तिथे ऑर्डर आहे. गो देअर, तिथे जा, आज्ञा आहे, ऑर्डर आहे, बरोबर आहे. म्हणून येथे इंडिकेटिव्ह मूड असणार नाही हे ऑप्शन. तर येथे बी ऑप्शन आहे करेक्ट, दॅट इज इम्पेरेटिव्ह मूड. सब्जेक्टिव्ह मूड नाही आणि नन ऑफ द अबू किंवा दिस नाही. तर अशा प्रकारे आपण 8 असे चॅलेंजेबल क्वेश्चन सोडवलेले आहे. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 9 आपण बघूया. पहा, प्रश्न क्रमांक 9 काय आपल्याला माहिती देत आहे. आर यू हॅपी? तुम्ही आनंदी आहात का? टॅक्स असिस्टंट 2014 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. मी तुम्हाला इंडिकेटिव्ह मूड शिकवताना सांगितलेलं होतं, वाक्यामध्ये जर विधान केलेलं असेल तर इंडिकेटिव्ह मूड, वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असेल तर इंडिकेटिव्ह मूड, वाक्यामध्ये एखादी रिअल घटना प्रॉबेबल कंडिशन सांगितली असेल तर इंडिकेटिव्ह मूड, बरोबर आहे. तर मग आता येथे आर यू हॅपी, तुम्ही आनंदी आहात का, चक्क प्रश्न विचारलेला आहे. मग प्रश्न जर विचारलेला असेल तर तिथे इंडिकेटिव्ह मूड आहे, फार विचार करण्याची सुद्धा गरज नाही. तर इम्पेरेटिव्ह ऑप्शन आहे का? नाही. तर या वाक्याचं करेक्ट आन्सर आहे इंडिकेटिव्ह मूड, दॅट इज द ऑप्शन नंबर बी. सब्जेक्टिव्ह मूड नाही, नन ऑफ दीज सुद्धा नाही. तर थोडक्यामध्ये बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल मला असं वाटतं, आणि फार सोपा आहे, लक्षात घ्या. काय सांगतो शेवटचा प्रश्न? 10 नंबरचा प्रश्न बघा. आय विश आय वेर इन द हॉट सीट. माझी अशी इच्छा होती की मी हॉट सीट मध्ये असायला पाहिजे होतं, हॉट सीट मध्ये, राईट. तर इंजिनिअरिंग प्री 2013 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. तुम्हाला एका शब्दावरूनच हे वाक्याचा प्रकार कोणता आहे किंवा हा कोणता मूड आहे हे तुमच्या लक्षात येईल. विश म्हटलं की तुम्हाला सब्जेक्टिव्ह मूड मी तुम्हाला सांगितलेला आहे. पर्पज म्हणलं की मी तुम्हाला सब्जेक्टिव्ह मूड सांगितलेला आहे, बरोबर आहे. मग आता या वाक्यामध्ये विश शब्द आलेला असल्यामुळे आयडेंटिफाय द मूड आपल्याला सांगितलेला आहे. तर विश, माझी अशी इच्छा, म्हणजे इच्छा, सदिच्छा व्यक्त करण्यासाठी सब्जेक्टिव्ह मूड आहे. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन असेल सब्जेक्टिव्ह. इंडिकेटिव्ह नसणार आहे, राईट, इम्पेरेटिव्ह नसणार आहे, नन ऑफ दिस नाही. आता इंडिकेटिव्ह का नाही? तर यामध्ये विधान केलेलं नाही, यामध्ये प्रश्न विचारलेला नाही, यामध्ये सत्य घटना प्रतिपादन केलेलं नाही. इम्पेरेटिव्ह मध्ये का नाही? तर यामध्ये आज्ञा नाही, परत सल्ला नाही, राईट. तर थोडक्यामध्ये सब्जेक्टिव्ह मूड यामुळे आहे की या वाक्यामध्ये विश हा शब्द आलेला आहे, सदिच्छा व्यक्त केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण 10 चॅलेंजेबल क्वेश्चन घेतलेले आहेत. हे 3 इम्पेरेटिव्हचे प्रकार जर तुम्हाला माहित असतील तर हे अशा प्रकारचे कितीही स्पर्धा परीक्षेमध्ये जरी प्रश्न आले तरी तुम्ही अचूक असं उत्तर देऊ शकता. तर आता येथेच मी थांबतो. त्याचं कारण असं की 10 क्वेश्चन इथे संपलेले आहेत. आपला अधिक वेळ न घेता मी तुमची रजा घेतो. थँक यू सो मच.